आपण आज ज्या किल्ल्यावर आहोत त्या किल्ल्याचं नाव आहे दुर्गतुंग। तसं पाहिलं तर याचं दुसरं नाव आहे कठीणगड। येऊन गेली जी महाराजांवर आधारित म्हणजेच छावा। या छावा फिल्ममध्ये संभाजी महाराज पाण्यातून बाहेर येतात आणि त्या मोगलांवर आक्रमण करतात। ती जर शूटिंग तुम्ही पाहिली तर ती या पवना लेकची आहे। जय शिवराय। जय शिवराय। जय शिवराय। वाशिंग चॅलेंजर्स ट्रेकर्स पुन्हा एकदा आजच्या या मोहिमेमध्ये आज पोहोचलेला आहे कठीणगड म्हणजेच दुर्गतुंग याच्या पायथ्याशी आणि आपल्या समोर आहे वीरगड। वीरगड याची संकल्पना इथे खूप सुंदर इथे या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे। नक्कीच अशा प्रेक्षणीय स्थळांना ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याचं कार्य वाशिंग चॅलेंजर्स ट्रेकर्स नेहमी करत असतं। आजच्या या दुसऱ्या ट्रेकमध्ये नक्कीच एक वातावरणाचा जो अनुभव आहे प्रेक्षणीय असा अनुभव जो आहे तो घेऊन आपण हा ट्रेक सुरू करतोय। या ट्रेकमध्ये आमचे सामील आज आमचे क्षीरसागर बंधू आहेत, आमचे पाटोळे साहेब आहेत, पाटील साहेब आहेत, पष्टे साहेब आहेत आणि आमचे बाबर साहेब आहेत। चला तर मग या ट्रेकला सुरुवात करूया। छत्रपती शिवाजी महाराज के जय। जय भवानी। जय शिवाजी। जय भवानी। जय शिवाजी। हर हर महादेव। हर हर महादेव। आपण आज ज्या किल्ल्यावर आहोत त्या किल्ल्याचं नाव आहे दुर्गतुंग। तसं पाहिलं तर याचं दुसरं नाव आहे कठीणगड। परंतु या किल्ल्यांचं वैशिष्ट्य असं की या किल्ल्यांच्या आसपास पवना धरण किंवा पवना लेक आपण म्हणतो, जो एक प्रेक्षणीय स्थळ लोणावळ्यातला प्रेक्षणीय स्थळ आहे। या स्थळाला अनेक जण अगदी दूरवरून इथे भेट देण्यासाठी येतात आणि आपण म्हणूया की कॅम्पिंगसाठी हा एरिया खूप प्रसिद्ध आहे। आता आपण ज्या किल्ल्यावर जाणार आहोत तिथून आपल्याला पवना धरणाचं किंवा पवना लेकचं एक सुंदर असं व्ह्यू आपल्याला पाहायला मिळणार। हे जे पवना लेक आहे या लेकच्या आसपास कॅम्पिंग तर झालेलंच आहे, परंतु कित्येक असे फिल्म्स तुम्हाला पाहायला मिळतील की ज्या फिल्मचं शूटिंग या पवना लेकच्या आजूबाजूला झालेलं आहे। जसं आत्ताच नवीन फिल्म येऊन गेली जी महाराजांवर आधारित म्हणजेच छावा। या छावा फिल्ममध्ये संभाजी महाराज पाण्यातून बाहेर येतात आणि त्या मोगलांवर आक्रमण करतात। ती जर शूटिंग तुम्ही पाहिली तर ती या पवना लेकची आहे। जय शिवराय। Sorry, it's DJ. You can get some.
जबरदस्त फुलं. कारण हे जे वातावरण आहे पावसाळ्यातील वातावरण अगदी धुक्याने भरलेलं हे पावना लेक आणि यावर फुललेली ही फुलं किती मनमोहक फुलं आहेत की ज्या फुलांनी माणूस या ठिकाणी पाहिल्यानंतर लगेचच्या लगेच अगदी प्रफुल्लित होत असतो आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये तो उत्तेजित होत असतो. नक्कीच या निसर्गाने रचलेल्या अशा अनेक गोष्टींनी हे मानवाचं जीवन हे सुंदर प्रफुल्लित झालेलं आहे. चला तर मग अशा निसर्गाचा आनंद लुटत आज आपण दुर्गतीला सर करत आहोत. जय शिवराय. चल इकडे काय आहे?
लोहगड विसापूर समोर उभे आहोत. तुंग किल्ल्यावरून पवना लेकच्या बरोबर समोरच्या बाजूला आपल्याला 2 किल्ले दिसतात. याच्यामध्ये एक आहे लोहगड, ज्याची विंचूमाची जी आपल्याला इकडे पसरलेली दिसते, आणि त्याच बाजूला आपल्याला विसापूर किल्ला दिसतो, जिथे व्ही आकार आहे. या साईडचा लोहगड, इकडचा विसापूर. आणि बरोबर याच्या पवना लेकच्या अपोजिटला आपण जेव्हा वर जाणार आहोत तिकडे आपल्याला तुंग किल्ला दिसणार आहे, आणि याच पवना लेकच्या त्या टोकाला आपल्याला कोरीगड दिसणार आहे. निसर्गाला बहार येणं काय चीज आहे, इथे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. आज या फुलांनी अक्षरशः मला प्रेमात टाकले, कारण इथे जर काही आमचे कीटकं सुद्धा जर प्रेमात पडतील तर आम्ही कोण आलो. आम्ही सुद्धा खरंच या निसर्गाच्या प्रेमाने भारावून गेलेलो आहोत. आणि आज इथे जी काही हरियाली फुललेली आहे, इथे जी काही पिवळी फुलं फुललेली आहे, खरंच आपल्या आयुष्यामध्ये हे कलर जे आहेत, हे कलर एक उत्तुंग अशी भरारी देणार आहेत, आपल्याला आनंद देणार आहेत. खरंच निसर्गाच्या या सानिध्याचा सलाम. उभं दे ना, काय दिसतच नाही मला. दिसतोय आपण बरोबर ना. पहिल्यांदा काय सायकल माहिती, फर्स्ट टाइम आय वेंट टू केपी आणि तिकडे मी खाली घ्या आपल्याच लेवलला घ्या. घंटा काहीच नाही चालली. अरे लेक दिसतो का? वरती दिसत काय?